स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत की कंपाऊंड इंटरेस्ट या टॉपिकवर तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. तर बघा, इथे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे जसे की समीरा हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 रुपीज. म्हणजेच इथे तुम्हाला प्रिन्सिपल जी आहे ती दिलेली आहे 12,500 रुपीज. सो सुरुवातीला इथे आपण प्रिन्सिपल लिहून घेऊया. दॅट इज P इज इक्वल टू 12,500 रुपीज. त्यानंतर आहे ॲट अ रेट ऑफ 12 PCPA. म्हणजेच इथे जो आर दिलेला आहे कॅपिटल आर तो आहे 12 PCPA. देन फॉर 3 इयर्स मीन्स टाइम पिरियड सुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे दॅट इज 3 इयर. त्यानंतर बघा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ द इंटरेस्ट इज कंपाउंडेड अॅन्युअली देन हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर हिज लोन. तर स्टुडंट्स, इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहोत, अमाउंटचा फॉर्म्युला यूज करणार. दॅट इज A इज इक्वल टू P अंडर ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर n. सॉरी, आता इथे आपण टी घेतलेला आहे, पण इथे आपण काय केलं, नंबर ऑफ इयर मीन्स टाइम पिरियडला नंबर ऑफ इयर ने म्हणजेच कॅपिटल n ने रिप्रेझेंट करणार. तर बघा, हा अमाउंटचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. सो आता 1 बाय 1 आपण याच्यात व्हॅल्यू पुट करूया. सो प्रिन्सिपल दॅट इज 12,500 रुपीज. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर किती आहे 12%. सो 12 अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर n म्हणजेच 3 इयर्स. तर स्टुडंट्स बघा, इथे सुद्धा आपण आधी ब्रॅकेटला सॉल्व करणार. तर 12,500 ॲज इट इज. त्यानंतर तर स्टुडंट्स बघा 1 प्लस 12 अपॉन 100 म्हणजेच आपण याला मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, जसे की 1 12 अपॉन 100 लाईक दिस. आता या मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन जर आपल्याला इम्प्रॉपर मध्ये करायचं असेल तर ते असेल 12,500 रुपीज ॲज इट इज. आणि याचं कन्वर्जन इम्प्रॉपर मध्ये करायचं, 100 मल्टिप्लाय बाय 1 100 100 प्लस 12 इज इक्वल टू 112 न्यूमरेटर मध्ये आणि डिनोमिनेटर मध्ये 100 ॲज इट इज. रेस्ट टू दी पॉवर 3. रेस्ट टू दी पॉवर 3 म्हणजेच क्यूब. आता 112 अपॉन 100 याला जर आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण याला 3 वेळा लिहिणार मल्टिप्लिकेशन मध्ये, मीन्स 12,500 ॲज इट इज. त्यानंतर बघा, याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं, मीन्स मल्टिप्लाय बाय 112 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 112 अपॉन 100 आणि अगेन मल्टिप्लाय बाय 112 अपॉन 100. तर बघा, या दोन झिरो सोबत आपण हे दोन झिरो कट करू शकतो लाईक दिस. आता इथे आपल्याकडे काय राहिलेलं आहे 125 आणि मल्टिप्लाय बाय हे नंबर्स. तर बघा, आता आपण याला सुद्धा सॉल्व करू शकतो, मीन्स 25 ने जर आपण 125 ला डिवाइड केलं तर आन्सर येते 5 आणि याला आपण यासोबत करू शकतो, इथे येणार 4. मीन्स आता इथे आपल्याकडे राहिलेला आहे 5 मल्टिप्लाय बाय 112 मल्टिप्लाय बाय 112 डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 112 डिवाइडेड बाय 100. तर स्टुडंट्स बघा, इथे आपण काय केलेलं आहे, आधी 0 0 कट केले, त्यानंतर 125 ला या 100 सोबत कट केलेला आहे. कशाने, 25 ने डिवाइड करून. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. सो आता आपण काय करू शकतो, या 100 ला या 4 ला या 112 सोबत कट करू शकतो. मीन्स आता जर आपण 4 ने 112 ला डिवाइड केलं तर 4 1 जा 4 आणि इथे ना 28. देन बघा, इथे सुद्धा आपण कट करू शकतो, मीन्स या 100 ने जर या 5 ला जर डिवाइड केलं तर 5 1 जा 5 आणि इथे येणार 20 लाईक दिस. इथे आपण काय केलं, 5 ने या 100 ला डिवाइड केलं, मीन्स आता इथे आपली नेक्स्ट स्टेप असणार. बघा, आता 1 आहे, 1 मल्टिप्लाय बाय 112 112च असणार. सो आपण इथे लिहूया 112 देन मल्टिप्लाय बाय 28. आता 28 च्या डिवाइडेड बाय 1 आहे, ती लिहिण्याची गरज नाही. सो 28 बाय 1 देन
मल्टिप्लाय बाय 112 डिवायडेड बाय 20. आता बघा 112 आणि 20 या दोन्ही नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो आणि 2 ने जर डिवाइड केलं तर इथे येते 56 आणि इथे येणार 10. सो नेक्स्ट स्टेप आता इथे आपण लिहूया दॅट इज 112. त्यानंतर काय आहे 28 देन 56. आता इथे आपण काय केलं 2 ने डिवाइड केलेलं 112 ला त्यामुळे इथे आपला आन्सर आलेला 56 आणि डिवायडेड बाय 10. आता बघा इथे परत आता आपण काय करू शकतो 112 आणि या 10 ला परत 2 ने डिवाइड करू शकतो. सो इथे 10 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येते 5 आणि 112 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येते 56. सो इथे आपण लिहिणार 56 मल्टिप्लाय बाय 28 मल्टिप्लाय बाय 56 डिवायडेड बाय 5. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की इथे सुद्धा आपण काय केलं 2 ने डिवाइड केलं 112 ला तेव्हा इथे आपल्याला डिनोमिनेटर मिळाला 10. देन अगेन इथे या 10 ला सुद्धा 2 ने डिवाइड केलं देन डिनोमिनेटर आपल्याला मिळाला 5 आणि न्यूमरेटर मध्ये आहे 56. आता 56 28 आणि 56 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आणि त्यानंतर त्या येणाऱ्या आन्सरला 5 ने डिवाइड करणार. तर स्टुडंट्स बघा आपण आता 56 28 आणि 58 चं मल्टिप्लिकेशन करू आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 8708. आता डिवायडेड बाय काय आहे 5. सो आता या नंबरला आपल्याला 5 ने डिवाइड करायचं आहे आणि याला जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते 17561.1. तर स्टुडंट्स बघा इथे आपल्याला अमाउंट मिळालेली आहे बिकॉज आपण हा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे तो आहे अमाउंटचा दॅट इज P अंडर ब्रॅकेट 1 + R/100 रेज टू द पॉवर n. सो इथे आपल्याला अमाउंटच विचारली होती की समीर रावला 3 वर्षांनंतर कंपाऊंडेड इंटरेस्ट जर असेल कंपाऊंड इंटरेस्ट तर त्याला 3 वर्षांनी टोटल किती अमाउंट पे करावी लागेल तर ती टोटल अमाउंट इथे आपल्याला मिळालेली आहे दॅट इज 17,561.1 रुपीज.